नमस्कार मित्रांनो, मी कुणाल पालकर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमचं स्वागत करतो. तर आता आम्ही निघालो आहे गावाला. लास्ट टाईम एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझ्या भावाने गाडी घेतली होती नवीन, तर तीच गाडी घेऊन चाललेली. माझा भाव पण आहे सोबत. त्या व्हिडिओमध्ये भावाने खूप काही शिकलं, ट्रेन झाला माझा भाव. तर आता तिची सेकंड ट्रिप आहे मुंबई गोवा हायवेला. तर तुम्हाला इन्क्रिमेंट माहीत पडेल कशी काय. भाव पण आहे सोबत, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा भाव, तिचे मम्मी पप्पा म्हणजेच माझे काका काकी आणि त्यांची आजी, तर ते पण आहेत पाठी. तर त्यांना घेऊन चाललो आम्ही गावाला. तर आता इथून मुलुंडवरून निघालो आम्ही. पनवेलपर्यंत हिलाच देणार आहे, मीच चालवणार आहे. नंतर मग पनवेलपासून पूर्ण ट्राय करेल की हिलाच चालवायला देणार. त्याला सांगितलं आहे की तुलाच चालवायचं पूर्ण. आता बघूया केवढी चालवतो आहे, म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे त्याला. आता एवढा सेकंड टाईप चालला आहे तो. आणि येताना रिटर्न आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच निघणार आहे. आज वार काय, शुक्रवार रात्री निघालो आहे. तर उद्या पोचू, रविवारी सकाळी रिटर्न येणार. मित्रांनो, आता पनवेलला आलो. इथे पेट्रोल भरतो. पेट्रोलचा रेट पण कमी झाला आहे आता, 103 रुपये इथे. म्हणजे इथे ऑलरेडी कमीच असतं मुंबईपेक्षा 1 रुपयाने. तर मुंबईमध्ये 104 आहे, इथे 103 आहे. आता इथून अधिक ते गाडी चालवायला लागेल. पाटील थोडा आगे लो पाटील. कॅशर इथं पैसे मस्त आहेत. नाही व्हिडिओ नाही गेला, चालूच आहे. मित्रांनो, आता आदित्य ड्रायव्हिंग सीटवर बसला. इथं आता आदित्यच चालवणार आहे गाडी. पनवेलला दिली, त्याला पेट्रोल फुल केलं आताच. आता निघालो. रायडर झाला तो, प्रो प्लेअर. कुठे आलो आपण? वडकलच्या पुढे आलोय. तर आधी त्या रस्त्याबद्दल काय बोलशील? कसा आहे रस्ता? खूप. अरे आपण हा रस्त्यावर नाही, सध्या हा फुटपाथ आहे. साईडचा फुटपाथ होता मुंबई हायवेचा. त्याच्यावर आता गाड्या फिरवल्यात. पाहू शकता रस्ता कसा आहे. काय NH 66 बघा. एका काळी काय रस्ता होता. इथे काय आहे? नाही, तुम्हाला वाटत असेल की धुकं बी काय की काय. हे धुकं नाही, धुरला आहे. धुरला पिक्चर बघितला तो? धुरला क्रॅम्पला ये पायात. नाही, धुरला पिक्चर बघितला नाही तू? नाही. क्रॅम्पला वाटतं. असा रस्ता भेटला तर 1 नंबर. खूप छान रस्ता आहे असा. माझा कसं वाटतंय? खूप इम्प्रूव्हमेंट झाली माझ्यात. तू कुठे ठरवतोय ते? पब्लिक कमेंट करतील, म्हणजे तुझे असे मागचे व्हिडिओ बघितले असेल ना, लोक कमेंट करतील काय. खूप बरं वाटतं आज गाडी. वातावरणात गारवा आहे, छान वाटते. छान टाकू नको? टाकणारच आहे बघा. साई म्हणजे मला हसायला पाहिजे. विशाल विष्णू झाले. ते पैसे आणायला चालले मुंबईला. आता भरून येतील, सीझन आला. फुल तर आली. आता आमची वारी आली. असतं ना रेंज असं. बघ असं म्हणजे हिरवी, मग ते कमी मध्येच हे करणार. औषध पण रिकामी पण येतात कधी. 17-18चं डिझेल टाकून ते पण. आणि त्यात किती ठिकाणी टोल भरा. वेगळं सरळ. कुठे गाडी लेट झाली. हा खरंच
गाडीचा काय प्रॉब्लेम आला तिकडे. परत काही लोक असतात अशी मुंबईमध्ये, गाडी टायमावर नाही आली, अशी नाही आली, कोण लेट करतं याला गाडीत बसायला. आता जो तो लक्झरीवर जो असतो ड्रायव्हर, तो एक आवड म्हणूनच चालवतात. आणि असे तर आता खूप गाडी ड्रायव्हर आहेत जे ड्रायव्हर लोकांनीच त्या गाडीला फेमस केले. आता कुठं लोणेरेला कॉफी यायला थांबलोय, मस्त गाडी चालवलेली. अजून पुढे पण चालवणार बघूया. काय बोलतो का आणि कॉफी फेमस कॉफी लोणेरेला कॉफी पिऊ आणि त्यानंतर मित्रांनो आता लांजात पोचलो आम्ही. तर आमच्या गावच्या रस्त्याला गाडी घातली. आता आदित्य चालवतोय. मस्त नॉनस्टॉप आणली ही गाडी. चांगला ट्रेन झाला. कुठे झोप येत होती तिला, पण कॉफी प्यायला तो लोणेरेला जिथं आम्ही थांबलेलो, फ्रेश वगैरे झाला. हा जरा बावरलाय, गावचे रस्ते विसरतोय. विचारतो हाच ना मातीचा आहे ना, मातीचा असं दिसलं. मग कसं वाटलं? मजा आली. आता परत मुंबईला कधी? लगेच उद्या सकाळी. तेव्हाच ही व्हिडिओ कंटिन्यू करूया. असे सेपरेट नाही टाकणार, ह्याच्यातच मुंबईला जायचे व्हिडिओ पुढे कंटिन्यू. आणि मध्येच काय ना काय प्रोग्राम करायचे. आता गावी गेलं काय करूया? चिकन फ्राय करूया. तर ती व्हिडिओ सेपरेट असेल, ती व्हिडिओ नक्की बघा. तर आता भेटूया रिटर्नच्या प्रवासाला. चला. अरे जोरात. अरे असतं ना जोरात घर. अरे प्रॅक्टिस नाही बोलत. अरे पाणी बिनी टाकायला लागतं. अरे जोरात करायचं रुपया. पाणी बिनी टाकायला लागतं. ते काकांना दाखवा आधी. अरे पाणी टाकायला लागतं ना रे. पाणी टाकायचं ना. नाही काका तुला नाही बस. ते त्यांच्या हातात आहे ना ते. गोळ्या काढ परत. टाकले एवढे टाकले मग काय त्यांना काय वाटणार? ती बारकं कड आहेत ना. भारी नाही एकदम. तुम्ही बनवलं नाही स्वतः बनवलंय युट्यूबवर बघून. तुम्ही पण टाकायचं ना बनवताना युट्यूब, अजून फेमस झाला असतात. स्वतः बनवताना पण टाकायचा व्हिडिओ. तुमची व्हिडिओ बघितली युट्यूबला? तुमची व्हिडिओ बघितली ना? हां. कधी कुठली याची हे वाजवते टाकलीस तू? मी दोनच टाकले. ते 2-3 वाजता ना, ते बारीक आहेत ना, कडे झाली ते संपलेले आहेत ना. ते मग त्यांचे 2-3 वेळा मारून संपलेले आहेत ते. असं झालं. अच्छा तेच परत टाकायचे काढून. हा तेच परत मग 4-5 वेळा ते खडे येतात ना. हे मला वाटलं की एकदा मग नंतर नाही, त्यांचा पुसावईपर्यंत. मुसावरी आहे. मग नंतर त्याचा फोर्स ना कमी होतो ना. बघ दूर आला. ते काढायचं परत. हेच काढायचं. पाणी नाही हे होत. मग तेव्हा ते जिरून जातं ना. बघू एक खडा कसं खाऊन बघ उडशील. मित्रांनो आता मुंबईला जायला निघालो. तर आदित्य, मी पाहुणे, आदित्यच्या मामाची मुलगी. आता तिघं रिटर्न मुंबईला जाते. हे आदित्यचे पप्पा सोडायला येत आहेत, फणस वगैरे घेऊन जातो. आणि मित्रांनो आता निघालोय. आदित्य पण आलाय. आता आदित्य गाडी घेतो इकडून. ते सोडायला रुपेश आणि काका आहेत. तिकडे आदित्यच्या मामाची मुलगी पाहुणी, तिघे जण आहे. पुढच्या फ्रायडेला रिटर्न गावाला यायचं म्हणून काय वाटत नाही, नाही तर अपसेट होतो मुंबईला जातो. कोकण सोडावं ना आता म्हणून काय वाटत नाही. चला मुंबईला 5 दिवस भरा. 5 दिवस
तेव्हा बघतो फक्त मी तर यायला असं जातो की घरी येतो 4 वाजता. ते काय लोडच नाही असं असं वाटतं काय आहे? असं नेहमीचा दिवस वाटतंय. म्हणजे काल जेवलो हा. आता उद्या कुठे जेवणार मुंबईला. मी तर आता एक दिवस ना नुसता असा ढकलणार ना असं वाटतं आता मुंबईला यायला. अरे वाटतच नाही काय कारण आपण परत येणार. परत येणार आहे ना तेवढे काय वाटत नाही मुंबईला जायला आता. असं वाटतं फिरायला चाललंय मुंबई. मुंबई पाच राऊंडवर दिवसात- मुंबई 5 राऊंडवर दिवसासाठी मुंबई फिरायला जातोय असं वाटतं. मुंबईत राऊंडवर येतो. हा. रस्त्याची कंडिशन कशी आहे काय सांगू शकतो? नाही रस्त्याची कंडिशन आता खूप बरी झाली. हा. व्यवस्थित आहे आता काही काही ठिकाणी पहिल्यापेक्षा. काही काही ठिकाणी आहे ते तर असणारच. आपल्या ठिकाणी नवीन नाही पण ते ठीक आहे. काय बोलतोय? ते आता खूप चांगली प्रोग्रेस झाली माझी. हा. खूप व्हायला. फक्त असं हायवेला बैलांना वगैरे सांभाळायचं. हा कुत्रा मांजर कसे पण येतात. बरोबर. मित्रांनो आता मस्त आदित्याने गाडी आणली तर कोलाडपर्यंत. पण इथं जाम ट्रॅफिक आहे बघा पाठी. दिसतंय बघ. हो. कसं वाटलं मग नॉनस्टॉप आणून? मस्त वाटलं. मस्त वाटलं. कॉन्फिडन्स पण वाढला याचा. पण इथं ट्रॅफिक लागली. आता काय माहिती किती वाजतात घरी जायला. लांच्यातून आम्ही किती 12:30ला निघालो ना. 12:30ला निघालो. मध्ये hold नाश्ता केले. बिस्टा मध्ये होल्ड घेतले 1-2. परत एक्साइटमेंट आहे आम्हाला परत 5 दिवसांनी गावाला गावी यायचं म्हणून मजा येते.